नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टीईटी बालमानसशास्त्र सराव गेस्ट पेपर 1 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा, तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मी या ठिकाणी 5 गेस्ट पेपर देणार आहे. त्यातला हा पहिला गेस्ट पेपर या ठिकाणी मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. महत्त्वपूर्ण 30 प्रश्न आहेत. काठिण्य पातळी जी आहे ती अधिकची ठेवलेली आहे, कारण या ठिकाणी तुमचा सराव होणं गरजेचं आहे. त्यामुळे चला, 2 पेपर जे आहेत, पहिला आणि दुसरा, म्हणजेच या ठिकाणी आपण गेस्ट पेपर बद्दल बोलतोय. टीईटी पेपर 1-2 बद्दल बोलत नाही, लक्षात ठेवा. गेस्ट पेपर 1 मध्ये आणि 2 मध्ये तुम्हाला अधिक काठिण्य पातळी असलेले प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. चला, सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचंय, कारण पुन्हा तुम्हाला मध्ये डिस्टर्ब झालं नाही पाहिजे. सर्वांनी व्यवस्थित बसायचे, सगळी कामं वगैरे सगळे बाजूला ठेवून बसायचे, कारण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा पेपर मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. 30 प्रश्न आहेत. सर्वांना एकदम एक्झाम सारखा फील या ठिकाणी येणार आहे. 30 पैकी 30 गुण तुम्हाला मिळवण्यासाठी आपले जे काही व्हिडिओ आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. चला, आजचा बघा पहिला प्रश्न या ठिकाणी घेऊन येणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेचा सराव जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपण यात असेच प्रश्न घेतले आहेत जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात. चला, आजचा या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्या समोर येत आहे, गेस्ट पेपर 1. चला, पहिला प्रश्न असा आहे: प्राथमिक शाळेतील एक शिक्षिका विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीचा विकास करण्यासाठी वर्ग अध्यापनात विविध उपक्रमांचे आयोजन करत आहेत. त्यांनी राबवलेल्या खालील उपक्रमांपैकी कोणती कृती कल्पनाशक्तीच्या शैक्षणिक महत्त्वाशी सर्वात कमी सुसंगत ठरेल? पहिलाच प्रश्न आणि एकदम डायरेक्ट असा घाम फोडणाराच आहे ना. चला बघा, आता या ठिकाणी पर्याय असे दिलेले आहेत. इतिहास विषयात शिवरायांचे किल्ले शिकवताना शिक्षिकेने विद्यार्थ्यांना मातीचे किल्ले बांधणे आणि त्याचे विविध प्रकारे रंगकाम करणे यांसारखे उपक्रम दिले. सुसंगत ठरेल, सर्वात कमी सुसंगत ठरेल असे या ठिकाणी विचारले. लक्षात ठेवायचे की आपल्याला प्रश्न काय विचारलाय पर्याय वाचत असताना. येते लक्षात? बघा, दुसरा पर्याय दिलेला आहे: गणिताचे कठीण संबोध पाठ करून घेण्यासाठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांना संपूर्ण तासात केवळ एकाच सूत्राची पाठांतराद्वारे 100 वेळा पुनरावृत्ती करण्यास सांगितले. पर्याय 3 बघा: स्नेहसंमेलनाच्या तयारी दरम्यान शिक्षिकेने विद्यार्थ्यांना स्वतःहून वर्ग सजावट करणे, रांगोळी काढणे आणि वाद्यवादनात नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहित केले. आणि 4 दिलेला आहे: भाषिक विकासासाठी शिक्षिकेने वर्गात भाषिक खेळांचे आयोजन केले आणि विद्यार्थ्यांना विविध कल्पनेच्या आधारे स्वतःहून नवनवीन गोष्टींचा संग्रह करण्यास सांगितले. खूप मोठा प्रश्न आहे, टेन्शन घ्यायचं नाही. जेवढा मोठा प्रश्न असतो तेवढं उत्तर सोपं असतं, ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवायची. बघा, आता याच्यामध्ये कुठल्या पर्यायामध्ये अतिशयोक्ती काहीतरी सांगितलेलं आहे. बघा ना, दुसरा पर्याय 100 वेळा पुनरावृत्ती करायला सांगितलंय. हे काही सुसंगत आहे का? तर नाही, हे सर्वात कमी सुसंगत आहे. या ठिकाणी याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला, पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा: बालोध्यान पद्धती आणि मॉन्टेसरी पद्धती यांच्या मूळ तत्वज्ञानाबाबत खालीलपैकी कोणते विधान त्यांच्यातील सविस्तर व योग्य फरक दर्शवते? मित्रांनो, प्रश्न असे काढलेले आहेत ज्यामुळं तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. बघा, या ठिकाणी आता तुम्ही काय करायचंय, पर्याय जे दिलेले आहेत ते सुद्धा शांततेत व्यवस्थित वाचून घ्यायचे. का बरं माहित आहे का? त्या पर्यायामुळं तुमचं काय होईल, आणखीन रिव्हिजन होईल. येते लक्षात? चला बघा, पर्याय 1 दिलेला आहे: बालोद्यान पद्धतीत ज्ञानेंद्रियांचे शिक्षण हे अप्रत्यक्षपणे खेळांद्वारे दिले जाते, तर मॉन्टेसरी पद्धतीत ज्ञानेंद्रियांच्या विकासासाठी विशेष व शास्त्रीय शैक्षणिक साहित्याचा पद्धतशीर वापर केला जातो. 2 दिलेला आहे: बालोद्यान पद्धती ही सामूहिक कृती व गाणी यावर आधारलेली असते, तर मॉन्टेसरी पद्धती वैयक्तिक शिक्षण आणि मूल स्वतःहून शिकण्यावर भर देते. 3 दिलेला आहे: बालोद्यान पद्धती ही वय वर्ष 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी अधिक योग्य मानली जाते, तर मॉन्टेसरी पद्धत 2.5 ते 6 वयोगटासाठी विशेष रचना केलेली असते. आणि 4 दिलेला आहे: बालोद्यान पद्धतीमध्ये मुले स्वतंत्रपणे कार्य करतात, तर मॉन्टेसरी पद्धतीमध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वनियोजित उपक्रम राबविले जातात. आलं लक्षात? प्रश्न सर्वच मोठ्या प्रकारचे आहेत, काळजी करू नका. मुद्दाम हा जो पेपर आहे तो मी तुम्हाला हार्ड लेवलचा देत आहे, कारण तुम्हाला
अशाही प्रश्नांचा सराव या ठिकाणी झाला पाहिजे. चला, सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचे आणि या ठिकाणी कॉमेंट करायची आहे की प्रश्न तुम्हाला कसे वाटत आहेत. बघा, आता हा जो दुसरा प्रश्न आहे याची कन्सेप्ट जी आहे तुम्हाला ती सगळी कळली पाहिजे, त्याच्यामुळं पर्याय व्यवस्थित वाचा. पर्याय 2 याचं अचूक उत्तर आहे बालोद्यान पद्धती ही सामूहिक कृती व गाणी यावर आधारलेली असते, तर मॉन्टेसरी पद्धती वैयक्तिक शिक्षण आणि मूल स्वतःहून शिकण्यावर भर देत असते. आलं लक्षात? चला, पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणती विधाने पुष्टी देतात? लक्षात ठेवा, आता इथं विधानं दिली आहेत आणि खाली त्याची नंतर पर्याय दिलेत. विधानं शांततेत वाचून घ्यायची. बघा, अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो. ब दिलेला आहे बालकाच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेवरून ठरवता येते. क दिलेला आहे प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे. आणि ड दिलेला आहे बालकांमध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते. मित्रांनो, अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो याच्या संदर्भात आपल्याला विधान शोधायचं आहे. बघा, पर्याय दिलेत अ आणि ब फक्त, क आणि ड फक्त, ब क आणि ड फक्त, अ ब क आणि ड सर्व. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 अ ब क आणि ड सर्वच. म्हणजे सर्व विधानं काय करत आहेत? पुष्टी देत आहेत. आलं लक्षात? चला, पुढचा प्रश्न या ठिकाणी. शैशवावस्थेमध्ये ज्यायोगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते, तेव्हा क्रिया घडते. आता कोणती क्रिया घडते आणि काय काय झाल्यावर घडते हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. बघा, शैशवावस्थेमध्ये म्हणलेलं आहे आणि बालकाच्या विचाराच्या आणि आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक अनुभव जे आहेत ते अनुभव समाविष्ट करून घेते आणि ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते, तेव्हा त्या जी प्रतिक्रिया केली जाते तेव्हा ती कशी घडते, काय घडते हे सांगायचं आहे. आणि या ठिकाणी बघा, पर्याय दिलेले आहेत अभिमुखीकरण, आत्मसातीकरण, संधारण आणि समावेशन. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 आत्मसातीकरण. येते लक्षात? व्यवस्थित समजून घ्या. चला, पुढचा प्रश्न. राहुल आणि रोहित हे जुळे भाऊ आहेत, परंतु राहुलचा स्वभाव अतिशय शांत आहे तर रोहित खूप चिडचिड करतो. शिक्षकांनी त्यांच्या पालकांशी चर्चा केली असता त्यांच्या कुटुंबात वडिलांचा स्वभावही रोहित सारखाच रागीट असल्याचे समजले. या उदाहरणावरून बालकाच्या विकासाबाबतचे कोणते तत्व स्पष्ट होते? पर्याय दिलेले आहेत बघा. बालकाच्या विकासाची विविध अंगे एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून नसतात. असतात का नसतात? व्यवस्थित वाचायचं. बघा, 2 दिलेला आहे अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम बालकाच्या विकासावर होतो. 3 दिलेला आहे जसजसे बालकाचे वय वाढते तसतशी त्याच्या विकासाची गती सातत्याने वाढते. 4 दिलेला आहे भिन्न परिस्थिती व वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या बालकांच्या कौशल्यात नेहमी सारखेपणा आढळतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, टी मानसशास्त्र या विषयामध्ये आपल्याला असे प्रश्न पाहायला मिळतात आणि याच्या अगोदरही असे मोठे मोठे प्रश्न आलेले आहेत. मी हा जो पेपर घेतलेला आहे तो पूर्ण अधिक कठीण असलेला घेतलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. इथं तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. असे जर प्रश्न आपल्याला पडले तर त्याची उत्तर आपल्याला तिथं देता आली पाहिजेत. हाच आपला याच्या मागचा हेतू आहे. आणखीन आपल्याकडे किती पेपर बाकी आहेत? आपण आणखीन 4 पेपर देणार आहोत. तर त्या 4 पेपरमध्ये आपला जो दुसरा असणार आहे तो पेपर थोडासा आणखीन यापेक्षा काय असेल, सोपा असेल. म्हणजे काठिण्य पातळी थोडी कमी केली जाईल, नंतर थोडी कमी, आणि जो शेवटचा पेपर असेल तो सर्वसमावेशक असेल, ज्याच्यामध्ये काठिण्य पातळी जी आहे ती सर्वसमावेशक ठेवलेली असेल. येते लक्षात सर्वांच्या? चला, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. तत्पूर्वी मित्रांनो सांगतो, आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करायचं आहे, कॉमेंट करायची आहे. बघा, टी जी परीक्षा आहे याच्यामध्ये सायकोलॉजी, मानसशास्त्र हा विषय सर्वांनाच अवघड जातो. तर माझं या ठिकाणी एकच उद्देश आहे की तुम्हाला तो पेपर अवघड गेला नाही पाहिजे, तर सर्वच बाबतीत तुम्हाला तो पेपर सोपा गेला पाहिजे आणि तुम्ही 30 पैकी नाही म्हटलं तरी 25+ मार्क्स घेऊन यावं अशी माझी अपेक्षा आहे. आपण 5 पेपरमध्ये टोटल 150 प्रश्न कव्हर करणार आहोत आणि या 150 प्रश्नांपैकी
पेपर 1 30 प्रश्न आणि पेपर 2 30 प्रश्न असे 60 प्रश्नांसाठी आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. 150 पैकी आपल्याला या ठिकाणी एक 40 ते 45 प्रश्नांना जर फायदा झाला तर आपलं खूप चांगलं या ठिकाणी असणार आहे आणि होईल फायदा. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे. चला, फायदा होऊ शकतो का नाही तुम्ही कमेंट करून सांगा, कारण प्रश्न त्या लेवलचे आहेत. प्रश्न बघा पुढचा. शैशवावस्थेतील व्यक्तींच्या विविध हालचाली या कारक शक्तींच्या ज्या विकासावर अवलंबून असतात यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. योग्य नाही असं म्हणलेलं आहे. व्यवस्थित काय करायचंय, त्या योग्य नाहीला तुम्ही काय करायचं आहे, अंडरलाईन करायची पेपर सोडवत असताना. येते लक्षात सर्वांच्या. चला बघा, पर्याय दिलेले आहेत. कारक विकासामध्ये पक्वता हा प्रमुख घटक असतो. 2 दिलेला आहे, कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. आणि 3 दिलेला आहे, स्नायू व मज्जासंस्थेच्या समन्वयामध्ये होणाऱ्या विकासाचा कारक विकासामध्ये समावेश होतो. आणि 4 दिलेला आहे, बसणे, उठणे, धावणे इत्यादी कारक कौशल्य होत. येते लक्षात. बघा आता कारक कौशल्य काय आहेत हे तुम्हाला पहिलं लक्षात आलं पाहिजे आणि त्याच्या आधारे हा या ठिकाणी प्रश्न आहे. याचा अचूक उत्तर आहे पर्याय 2, कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. हे विधान जे आहे ते योग्य नाही. खालीलपैकी कोणतं विधान योग्य नाही असं विचारलंय. 3 विधान योग्य आहेत आणि दुसरं जे आहे ते योग्य नाही. चला पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाही. वैशिष्ट्य नसलेलं सांगायचंय. पर्याय 1, कुमारावस्थेत मुलामुलींची स्वत्वाची भावना अत्यंत तीव्र असतेच. ठीक आहे. या ठिकाणी बघा 2 दिलेला आहे, कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात नसतात. लक्षात ठेवा. पर्याय 3 दिलेला आहे, कुमारावस्थेतील विद्यार्थी प्रौढ होण्याच्या मार्गावर असतोच. 4 दिलेला आहे, कुमारवयातील विद्यार्थ्यांच्या गरजा अभिरुची यांचा विचार करून अध्यापन केले पाहिजे. हो, अगदी बरोबर आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, म्हणजे ते कुमारावस्थेचं वैशिष्ट्य नाहीये. येते लक्षात. चला पुढचा प्रश्न बघा. अध्ययनार्थांत मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही. पर्याय दिलेले आहेत, शालेय व्यवस्थापन दोषपूर्ण असणे, शैक्षणिक साहित्याचा अभाव असणे, पालक अशिक्षित असणे, पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणे. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, पालक अशिक्षित असणे हे कारण शालेय कारण नाहीये, हे सामाजिक कारणामध्ये येतं. येते लक्षात. चला पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती. या ठिकाणी अ ब क ड असं दिलेलं आहे आणि खाली त्याचे मुख्य पर्याय देण्यात आलेले आहेत. अ दिलेला आहे, लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे. ब दिलेला आहे, प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे. क दिलेला आहे, मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे. आणि ड दिलेला आहे, निकोप सदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे. पर्याय दिलेत अ ब आणि क, अ ब आणि ड, अ क आणि ड, अ ब क ड सर्व. मित्रांनो, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते मागील परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहेत आणि हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. टीईटी जे आहे त्या टीईटी एक्झाममध्ये आपल्याला असे प्रश्न हमखास पाहायला मिळतात. बालमानसशास्त्र हा विषय असा आहे की तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्ही कन्सेप्ट समजून घेतली तर याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायला काही अडचण येत नाही. आणि लक्षात ठेवा, बालमानसशास्त्र, सायकोलॉजी याच्यामध्ये जर तुम्ही चांगले मार्क घेतले तर 100% सांगतो तुम्ही 90 काय 95+ तुम्ही 100% जाता. येते लक्षात. चला, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ ब क ड, अ ब क ड सर्वच. या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न. शिक्षणाच्या विविध व्याख्यांच्या संदर्भाने खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. व्यवस्थित पहा हा प्रश्न. शिक्षणाच्या विविध व्याख्या ज्या आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न आहे. योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. पर्याय अ दिलेला आहे बघा. प्लेटो यांच्या मते मानवाचे शरीर व आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेचा पूर्णत्वाप्रत विकास म्हणजे शिक्षण होय. शब्द खूप हार्ड आहे, समजून घ्या व्यवस्थित, शांततेत बघा. ब दिलेला आहे, शिक्षणाद्वारे बालकांच्या नैसर्गिक आंतरिक शक्ती व क्षमतेचा विकास होतो. हे विचार जॉन डुई यांनी मांडले आहेत. आणि क दिलेला आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या मते शिक्षण हे केवळ माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित नसून ते शहाणपण देणारे असते. आता पर्याय दिलेले आहेत खाली बघा. 1 दिलेला आहे फक्त अ आणि ब बरोबर, 2 दिलेला आहे फक्त ब आणि क बरोबर, 3 दिलेला आहे फक्त अ आणि क बरोबर आणि 4 दिलेला आहे वरील सर्व विधाने बरोबर.
तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क बरोबर. म्हणजेच प्लेटो यांच्या मते मानवाचे शरीर व आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेचा पूर्णत्वाप्रत विकास म्हणजे शिक्षण होय. अगदी खरं विधान आहे. येते लक्षात. आणि क मध्ये जे सांगितलं आहे सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बाबतीत ते सुद्धा अगदी अचूक विधान असलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो ब चुकीचं आहे. कारण लक्षात ठेवा बालकांच्या नैसर्गिक आंतरशक्ती व क्षमतेचा विकास जो असतो तो म्हणजे शिक्षण. ही व्याख्या रुसो यांनी केली. लक्षात ठेवा. आणि जॉन डुई यांनी नाही केलेली, रुसो यांनी केलेली आहे. जॉन डुई यांच्या मते शिक्षण म्हणजे सातत्यानं अनुभवांची पुनर्रचना करत जीवन जगण्याची प्रक्रिया होय. येते लक्षात. बघा अशा प्रकारचे संभ्रम निर्माण करणारे जे प्रश्न आहेत ते महा टीईटी मानसशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला विचारले जातातच. कन्सेप्टच क्लिअर पाहिजे. इथं पाठांतराला काही अर्थ नाही. येते लक्षात. चला, प्रश्न आवडला असेल तर सर्वांनी एकदा लाईक करायचं आहे आणि कमेंट करा सर्वांनी. चला बघा पुढचा प्रश्न. शिक्षिका सुजाता यांच्या वर्गात प्रत्येक मूल आपल्या आवडीनुसार वेगवेगळी शैक्षणिक साधने निवडून स्वतःच्या गतीने आणि स्वतंत्रपणे अभ्यास करत आहे. सुजाता केवळ एक मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहेत. तर शिक्षिका सुजाता खालीलपैकी कोणत्या शिक्षण पद्धतीचा वापर करत आहे? शिक्षण पद्धती विचारली आहे, वरी त्याचं वर्णन केलेलं आहे. वर्णन कशाबद्दल आहे हे आपल्याला लगेच समजलं पाहिजे. आणि याचं अचूक उत्तर आहे बघा मॉन्टेसरी पद्धतीबद्दल. कशाबद्दल? मॉन्टेसरी पद्धती. येतं लक्षात. चला पुढचा प्रश्न बघा. शिक्षण आणि मानसशास्त्र यांच्यातील सहसंबंधाबाबत खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. अ दिलेला आहे मानसशास्त्र व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करते, तर त्या वर्तनाला योग्य दिशा देण्याचे कार्य शिक्षण करते. ब दिलेला आहे अध्ययन व अध्यापन या प्रक्रिया कशा घडतात याचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये होतो, तर या प्रक्रियांवर अवधान, प्रेरणा आणि परिसर यांचा काय परिणाम होतो हे शिक्षणशास्त्र सांगते. क दिलेला आहे मानसशास्त्राच्या अभ्यासामुळे शिक्षकाला विद्यार्थ्याचे योग्य व अनुरूप मूल्यमापन करण्यास आणि स्वतःच्या अध्यापनात आवश्यक बदल करण्यास मदत करते. आता बघा मुख्य पर्याय दिलेले आहेत. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. 2 दिलेला आहे फक्त अ आणि ब बरोबर आहेत. 3 दिलेला आहे फक्त ब आणि क बरोबर आहेत. आणि चौथा दिलेला आहे फक्त अ आणि क बरोबर आहेत. मित्रांनो या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 फक्त अ आणि क बरोबर आहेत. म्हणजे ब चुकीचा आहे. येते लक्षात. बघा आता हा ब का चुकीचा आहे, बरोबर का आहे तुम्हाला समजलं असेल लगेच. ठीक आहे. ब का चुकीचा आहे? कारण अध्ययन अध्यापन प्रक्रिया कशी घडते याचा अभ्यास शिक्षण शास्त्रात होतो, तर अवधान, प्रेरणा, अनुभव आणि परिसर आणि व्यक्तिभेद यांचा जो आहे या प्रक्रिया नेमकं काय परिणाम होतो हे मानसशास्त्र सांगत असते. प्रश्नामध्ये काय केले लक्षात आलं का तुमच्या? दोन्ही संकल्पनांची परस्परामध्ये आदला बदल करून त्यांनी संभ्रम निर्माण केलेला आहे. समजलं सर्वांना नेमकं का चुकीचं होतं ते? चला सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे. टीईटी जी आहे त्याच्यामध्ये असे प्रश्न तुम्ही पाहू शकता. मागील पेपर काढून पहा, त्याच्यामध्ये आहेत असे प्रश्न. चला पुढचा प्रश्न बघा. बाह्य निरीक्षण या मानसशास्त्रीय संशोधन पद्धतीच्या वैशिष्ट्यांचा व मर्यादांचा विचार करून खालीलपैकी अयोग्य विधाने निवडा. या ठिकाणी बघा विधाने दिलेली आहेत. अ दिलेला आहे लहान बालके, वृद्ध व्यक्ती आणि मतिमंद व्यक्ती यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी आत्मनिरीक्षण पद्धतीपेक्षा बाह्य निरीक्षण पद्धती अधिक उपयुक्त ठरते. ब दिलेला आहे नैसर्गिक बाह्य निरीक्षणामध्ये अस्वच्छ वातावरण, दुष्काळ, दारिद्र्य यांसारख्या परिस्थिती आपण कृत्रिमरित्या निर्माण करून व्यक्तीचे निरीक्षण करतो. क दिलेला आहे बाह्य निरीक्षण वस्तुनिष्ठ आणि अचूक होण्यासाठी निरीक्षकाने स्वतःच्या भावना, इच्छा आणि आवडीनिवडी बाजूला ठेवून तटस्थपणे नोंद करणे आवश्यक असते. या ठिकाणी पर्याय दिलेत. एक फक्त अयोग्य आहे. दुसरा दिलेला आहे फक्त ब अयोग्य आहे. तिसरा दिलेला आहे फक्त अ आणि क अयोग्य आहे. आणि चौथा दिलेला आहे वरील सर्व विधाने अयोग्य आहेत. तर या ठिकाणी बघा याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब अयोग्य आहे, बाकीचे
योग्य आहेत. आलं लक्षात? बरं ब जे आहे ते अयोग्य का बरं आहे? अविधान बरोबर आहे, क बरोबर आहे, तर ब चुकीचं का आहे, अयोग्य का आहे ते लक्षात ठेवा. दुष्काळ, दारिद्र्य, भीती किंवा अस्वच्छता किंवा अस्वच्छ वातावरण या गोष्टी आपण कृत्रिमरित्या निर्माण करू शकत नाही आणि तसे करणं एकदम चुकीचं ठरतं. म्हणून व्यक्ती ज्या नैसर्गिक परिस्थितीत असते त्याच ठिकाणी तिचे निरीक्षण केले जाते. विधानामध्ये कृत्रिमरित्या निर्माण करतो असे लिहिल्यामुळे ते 100% चुकलेलं आहे. आलं लक्षात? महा TET मध्ये जर तुम्हाला सायकोलॉजीमध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील, कारण सायकोलॉजी जो मानसशास्त्र हा विषय असा आहे तिथं पाठांतर नाही तर कन्सेप्च्युअल आपल्याला जावं लागतं. तर त्याच्यासाठी अशा प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे. चला सर्वांनी एकदा लाईक करायचं आहे. चला पुढचा प्रश्न. इयत्ता 4थीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याच्या आक्रमक वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी वर्ग शिक्षकांनी बाह्य निरीक्षण पद्धती वापरण्याचे ठरवले. मात्र शिक्षकांच्या वैयक्तिक पूर्वग्रहांचा किंवा त्यांच्या स्वतःच्या भावनांचा त्या निरीक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बाह्य निरीक्षण पद्धतीतील ही व्यक्तिनिष्ठता ही अडचण दूर करण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणती सर्वात प्रभावी उपाययोजना करावी? प्रश्न मोठा आहे पण महत्वाचा आहे. चला पर्याय बघू आपण. शिक्षकाने विद्यार्थ्याचे निरीक्षण वर्गात न करता फक्त खेळाच्या मैदानावर आणि इतर शिक्षकांकडून माहिती घेऊन ते केलं पाहिजे. पुढे दिलेलं आहे निरीक्षणादरम्यान उद्दिष्टांची स्पष्ट जाणीव ठेवून पूर्वग्रह विरहित राहण्यासाठी वर्तनाच्या नोंदी करण्यासाठी विशिष्ट चेकलिस्ट किंवा रेटिंग स्केलचा वापर करावा. आणि 3 दिलेला आहे अनिरीक्षण किंवा अपनिरीक्षण टाळण्यासाठी शिक्षकाने स्वतःच्या भावना आणि विद्यार्थ्याचे वर्तन या दोन्ही घटकांचे एकत्रित नोंद ठेवावी. आणि 4 दिलेला आहे या ठिकाणी बघा स्वानुभव व इतरांचे अनुभव यातील फरक समजण्यासाठी शिक्षकाने केवळ इतर बघा या ठिकाणी थोडंसं कटलेलं आहे. इतर काय म्हणलेलं आहे स्वानुभव व इतरांचा अनुभव यातील फरक समजण्यासाठी शिक्षकांनी केवळ इतर अनुभवी शिक्षकांनाच निरीक्षण करण्यास सांगावे असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. निरीक्षणादरम्यान उद्दिष्टांची स्पष्ट जाणीव ठेवून पूर्वग्रह विरहित राहण्यासाठी वर्तनाच्या नोंदी करण्यासाठी विशिष्ट चेकलिस्ट किंवा रेटिंग स्केलचा वापर करावा असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा. मानसशास्त्रीय संशोधन पद्धती म्हणून सर्वेक्षण पद्धती आणि जीवन वृत्तांत पद्धती यांच्या वैशिष्ट्यांचा व मर्यादांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे तो सर्वेक्षण पद्धती आणि जीवन वृत्तांत पद्धती या 2 पद्धतींचा काय केलेला आहे 2 पद्धतींना एकत्रित करून त्या ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे कधी होतं तुम्हाला सांगतो ज्यावेळेस अधिक कठीण असतात पेपर किंवा पेपरची काठिण्य पातळी जास्त असते त्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण जे आहे ते अशा प्रश्नांसाठीही तयार होऊन जायचंय म्हणून हा तुमच्यासाठी इथं मी हा प्रश्न आणलेला आहे. बघा या ठिकाणी पर्याय असे दिलेले आहेत. अ दिलेला आहे लहान मुले, मतिमंद व्यक्ती किंवा वाचेचे दोष असणाऱ्या व्यक्तींकडून माहिती मिळवण्यासाठी सर्वेक्षण पद्धती अत्यंत उपयुक्त ठरते. ब दिलेला आहे सर्वेक्षण पद्धतीमध्ये उत्तरदाते अनेकदा खरी माहिती लपवून इतरांना आवडेल अशी आदर्श उत्तरे देतात ज्यामुळे माहितीची विश्वसनीयता कमी होऊ शकते. क दिलेला आहे एखाद्या बालकाच्या वर्तनाचा सखोल आणि सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी त्याच्या जीवनाचा वृत्तांत गोळा करून अभ्यास करणारी पद्धत म्हणजेच जीवन वृत्तांत पद्धत होय. आता पर्याय बघा मुख्य. पहिला दिलेला आहे फक्त अ आणि ब बरोबर आहेत. दुसरा दिलेला आहे फक्त ब आणि क बरोबर आहेत. तर तिसरा दिलेला आहे फक्त अ आणि क बरोबर आहेत. आणि चौथा दिलेला आहे वरील सर्व विधाने बरोबर आहेत. तर आता बरोबर कोणती विधाने आहेत बघा तर पर्याय याचं 2 हे अचूक उत्तर आहे. फक्त ब आणि क या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे अ विधान जे आहे ते चुकीचं आहे. का बरं तर लहान मुले, श्रवण किंवा वाचा दोष असणाऱ्या व्यक्ती किंवा मानसिक स्थिती अयोग्य असणाऱ्या व्यक्तींकडून सर्वेक्षण पद्धतीने माहिती मिळवता येत नसते. ही जी आहे ही सर्वेक्षण पद्धतीची मर्यादा आहे. आलं का लक्षात? आहे का नाही? ही मर्यादा आहे की तिथं अशा प्रकारच्या व्यक्तींकडून माहिती मिळवता येतच नाही. त्यामुळं ते विधान चुकीचं आहे. महा TET मध्ये जर तुम्हाला पास व्हायचं आहे तर 100% तुम्हाला विश्लेषण व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. चला पुढचा प्रश्न.
अध्ययनाच्या विविध व्याख्या आणि वैशिष्ट्यांचा विचार करून खालील विधानांमधून अयोग्य विधान ओळखा. दिलेला आहे. हेल्गार्ड यांच्या मते अनुभव, कृती, निरीक्षण, प्रशिक्षण यांसारख्या क्रियांमुळे वर्तनात घडून आणणारी प्रक्रिया म्हणजेच अध्ययन होय. अध्ययनाच्या बाबतीत व्याख्या दिलेल्या आहेत है ना, त्या व्याख्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. बघा, ब दिलेला आहे. अध्ययन ही केवळ जन्मपूर्व काळापासून ते मृत्यूपर्यंत अविरत चालणारी आजन्म प्रक्रिया आहे. क दिलेला आहे. बर्नार्ड यांच्या मते क्रिया आणि अनुभव याद्वारे वर्तनात होणारा बदल जो व्यक्तीच्या समायोजनाच्या पद्धतींमध्ये सुधारणा करतो म्हणजेच ते काय असते, अध्ययन होय. ड दिलेला आहे. परिस्थितीशी होणाऱ्या आंतरक्रियांमुळे व्यक्तीच्या वर्तनात सापेक्षतः टिकाऊ स्वरूपाचे बदल घडवून आणणाऱ्या प्रक्रियेला अध्ययन म्हणतात. पर्याय दिलेले आहेत बघा. फक्त अ आणि ब अयोग्य आहेत. फक्त ब आणि क अयोग्य आहेत. तिसरा दिला आहे फक्त क आणि ड अयोग्य आहेत. आणि चौथा दिलेला आहे फक्त अ आणि ड अयोग्य आहेत. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, फक्त ब आणि क अयोग्य आहेत. ब आणि क अयोग्य आहेत. अ आणि ड योग्य आहेत. आलं लक्षात? बघा, तुम्हाला सांगतो विधान अ जे आहे ते काय म्हणते या ठिकाणी, ब आणि क अयोग्य आहेत. अ जे आहे ते कसं आहे या ठिकाणी, बरोबर आहे. येते लक्षात? विधान बरोबर आहे म्हणजेच बघा, अनुभव, कृती, निरीक्षण, प्रशिक्षण याद्वारे जो वर्तनात बदल घडणारी ही ठीक आहे, ही जी आहे घडणारी प्रक्रिया म्हणजे अध्ययन होय. ओके, ठीक आहे. चला बघा आता पुढचा प्रश्न. मर्मदृष्टीद्वारे अध्ययन या संकल्पनेच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि अचूक पर्याय निवडा. बघा आता याचं जे आहे ते 3 या ठिकाणी म्हणजे आपल्याला सब पॉइंट दिलेले आहेत, ते समजून घेणं गरजेचं आहे. दिलेलं आहे. अध्ययनाच्या सुरुवातीच्या काळात अध्ययनार्थी प्रयत्न प्रमाद पद्धतीचा वापर करतो. येते लक्षात? ट्राय अँड एरर मेथड लक्षात ठेवा. ब दिलेला आहे. अनुभव आणि बौद्धिक सामर्थ्यामुळे अध्ययनार्थी समस्येची सहजपणे उकल करू शकतो. त्याच्यानंतर बघा, क दिलेला आहे. एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध तिच्या सुट्या सुट्या भागांचा अभ्यास केल्याने होतो, संपूर्ण आकृती बंधातून नाही. आणि या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ आणि ब बरोबर आहे, क चुकीचं आहे. येते लक्षात? चला या ठिकाणी बघा, अ व बरोबर आहेत हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. तर क चुकीचं का आहे? कारण बघा, वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा जो अवबोध असतो ते तिच्या संपूर्ण आकृतीबंधातून होत असतो, सुट्या भागातून होत नाही. आलं लक्षात? याच्यावर समष्टीवादी जे आहेत म्हणजे गेस्टाल्ट जे आहेत यांचा मुख्य नियम आधारित ते आहे. येते लक्षात सर्वांच्या? चला पुढचा प्रश्न. साहचर्यवादी उपपत्ती आणि त्यांचे प्रणेते मानसशास्त्रज्ञ यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. साहचर्यवादी उपपत्ती त्याच्याशी जे की कोणी कोणी रिलेटेड मानसशास्त्रज्ञ आहेत त्याच्या संदर्भात आहे. दिलेला आहे. पॅव्लॉव यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली, सगळ्यांनाच माहित आहे. तर स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्तीद्वारे साहचर्यवादाचा विस्तार केलेला आहे. येते लक्षात? चला या ठिकाणी बघा पुढचं दिलेलं आहे. व सानिध्य अध्ययन उपपत्ती ही वॉटसन यांनी मांडली असून पद्धतशीर वर्तन दृढीकरण उपपत्ती ही हल यांच्याशी संबंधित आहे. क दिलेलं आहे. थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचा मूलभूत पाया मानली जाणारी प्रयत्न प्रमाद पद्धती विकसित केली आहे. पर्याय दिलेत. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. दुसरा आहे फक्त अ आणि ब बरोबर आहेत. तिसरा आहे फक्त ब आणि क बरोबर आहेत. आणि चौथा या ठिकाणी दिलेला आहे फक्त अ आणि क बरोबर आहेत. मित्रांनो, तुम्ही सांगा बरं, आतापर्यंत 18 प्रश्न आपले या ठिकाणी होत आहेत. तुमचे किती प्रश्न बरोबर आले? घाबरू नका, कमी प्रश्न बरोबर आले तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण आपण ही एकदम ॲडव्हान्स लेवलची तयारी करतोय. येते का लक्षात? जे नॉर्मल प्रश्न आहेत ते तर सर्वच सोडवणार आहेत, पण एकदम ॲडव्हान्स लेवलचे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी त्याची तयारी करून घेत आहोत. कारण असे प्रश्न जरी आले तरी आपल्याला त्या ठिकाणी आपला एकही प्रश्न मानसशास्त्राचा TET या परीक्षेमध्ये चुकला नाही पाहिजे. आपण याच्यासाठी या ठिकाणी काळजी घेत आहोत. येते लक्षात सर्वांनी? बघा, तर याचं अचूक उत्तर तुम्हाला सांगतो पर्याय क्रमांक 4, फक्त अ आणि क जे आहेत ते बरोबर आहेत. म्हणजे ब जे आहे ते चुकीचं आहे. मग ब चुकीचं का आहे बरं? तर माहिती आहे तुम्हाला, अभिजात अभिसंधान पॅव्लॉवचं आहे, साधक अभिसंधान स्किनरचं आहे, प्रयत्न प्रमाद थॉर्नडाईक यांचं आहे, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, पण
ब मध्ये जे सांगितलंय ते विधान का चुकीचं आहे? कारण प्रतिमेतील माहिती म्हणजे ज्या सॉरी कारण याच्या बघा सानिध्य अध्ययन जे आहे ही उपपत्ती गुथ्री जे आहेत यांनी मांडली होती. वॉटसन यांनी ती मांडलेली नाही. वॉटसन यांनी काय केलं की वर्तनवादी उपपत्ती मांडली. त्याच्यामुळे काय आहे की परीक्षेमध्ये अशा प्रकारचे जे गोंधळ करणारे प्रश्न आहेत ते तिथं असतातच. आता माझा एक गोंधळ उडाला होता माहिती आहे का तुम्हाला हे सांगत असताना. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं व्यवस्थित संभ्रम निर्माण करणारे प्रश्न टी मध्ये टाकणे हेच त्यांचं लक्ष असतं. त्याच्यामुळं टीईटी सायकोलॉजी, टीईटी मानसशास्त्र हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक आपला व्हिडिओ व्यवस्थित पाहावा लागेल. मागील सर्व व्हिडिओ पाहून घ्या. चला एकदा तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, कॉमेंट करायची की आतापर्यंत किती प्रश्न बरोबर आले. चला पुढचा प्रश्न. गणिताचे शिक्षक वर्ग अध्यापनात थॉर्नडाईकच्या परिणामाच्या नियमाचे उपयोजन करत आहेत. विद्यार्थ्यांचे अध्ययन प्रभावी करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या खालील निर्णयांपैकी कोणती कृती या नियमाच्या तत्वाशी सर्वात जास्त विसंगत ठरेल असं विचारलेलं आहे. आणि गणिताचे शिक्षक काय करत आहेत की परिणामाचा जो नियम आहे थॉर्नडाईक यांचा त्याचे उपयोजन त्या क्लासमध्ये ते करत आहेत असं प्रश्नामध्ये सांगितलंय. समजलं? चला पर्याय दिलेले आहेत. गणितात मागे पडणाऱ्या राहुलला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी आधी त्याला सोप्या संकल्पनांवर आधारित उदाहरणे सोडवून दिली आणि नंतर संकीर्ण भागाकडे गेले. 2 दिलेला आहे या ठिकाणी. वर्गातील सुमितने एका अत्यंत साध्या आणि किरकोळ चुकीची पुनरावृत्ती केल्यामुळे शिक्षकांनी त्याला संपूर्ण वर्गासमोर तीव्र शब्दात निंदा करून शिक्षा दिली. पूर्ण निगेटिव्ह आहे, पूर्ण चुकीचं आहे ते. लक्षात येते ना? हेच आपलं उत्तर असणार आहे. बघा 3 दिलेला आहे. घटक चाचणी संपल्यानंतर विद्यार्थ्यांमधील यशाचा आनंद आणि निकालाविषयीची जिज्ञासा टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांनी दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर केला. आणि 4 दिलेला आहे. रियाने एका कठीण गणिताचे बरोबर उत्तर देताच शिक्षकांनी वेळ न घालवता वर्गात लगेचच तिचे कौतुक करून शाबासकी दिली. तर या ठिकाणी आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे काय आहे? विसंगत आहे. जास्त विसंगत ठरेल. याच्यातले काही विसंगत असू शकतात पण सगळ्यात जास्त विसंगत पर्याय 2 आहे. येते लक्षात? चला पुढचा प्रश्न. युवान पॅवला यांचे अभिजात अभिसंधान आणि BF स्किनर यांचे साधक अभिसंधान यांच्यातील फरकाचा विचार करून खालील विधानांमधून अयोग्य विधाने निवडा. प्रश्न असा विचारलाय मित्रांनो, आपल्याला पॅवलॉव यांच्या अभिजात अभिसंधान बद्दल देखील पूर्ण माहिती पाहिजे आणि सोबतच BF स्किनर यांच्या साधक अभिसंधान बद्दल देखील माहिती पाहिजे. म्हणजेच या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे हा फरक आपल्याला समजलेला पाहिजे, तेव्हा हा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे. बघा तरी पण काय म्हणलंय त्याच्यात आणखीन एक ट्विस्ट आहे की योग्य विधान म्हणलंय का, तर नाही, अयोग्य विधान निवडा असं म्हटलेलं आहे. दिलेला आहे. अभिजात अभिसंधान हे चेतक व प्रतिसाद यांच्यातील सलगतेच्या नियमावर आधारित आहेत, तर साधक अभिसंधान हे परिणामाच्या नियमावर आधारित आहेत. दिलेला आहे. अभिजात अभिसंधान प्रयोज्याला पूर्णपणे मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य असते, तर साधक अभिसंधानात प्रयोज्याला प्रयोगादरम्यान बांधून किंवा नियंत्रण करून ठेवले जाते. आणि दिलेला आहे. अभिजात अभिसंधानात उद्दीपकाला महत्त्वाचे स्थान असते, तर साधक अभिसंधानात प्रयोज्याच्या प्रतिसादाला आणि दृढीकरणाला महत्त्व असते. प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांनी प्रत्येक विधानामध्ये दोन्ही कंडिशन दिलेल्या आहेत. खाली बघा पर्याय दिलेत. फक्त अयोग्य आहे, फक्त ब अयोग्य आहे. 3 दिलेला आहे. फक्त आणि क अयोग्य आहेत आणि 4 दिलेला आहे. वरील सर्व विधाने अयोग्य आहेत. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे फक्त ब अयोग्य आहे. येते लक्षात सर्वांच्या? चला या ठिकाणी बघा ब जो आहे तो अयोग्य का आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा लक्षात ठेवा. अभिजात अभिसंधानात प्रयोज्याला बांधून ठेवले जाते, म्हणजेच या ठिकाणी कुत्र्यावर प्रयोग केला होता. येते लक्षात? तर साधक अभिसंधानात प्रयोज्याला उदाहरणार्थ स्किनरनं काय केलं होतं, कबूतर किंवा उंदराचा ते प्रयोग केला होता. पेटीमध्ये मुक्त संचार करण्याची पूर्ण मोकळीक असते. प्रश्नात या परिस्थितीची परस्परांशी काय केलेली आहे, त्यांनी आदलाबदल केलेली आहे. येते लक्षात? 2 मध्ये काय केलंय की त्यांनी दोन्ही कंडिशन ज्या आहेत त्याची आदलाबदल केलेली आहे. चला या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा.
अध्यापनशास्त्राच्या मूळ संकल्पनेचा व वैशिष्ट्यांचा विचार करून खालील विधानांमधून अयोग्य विधाने निवडा. दिलेला आहे. पेडागॉजीच्या पारंपरिक स्वरूपात विद्यार्थ्याची अध्ययन भूमिका दुय्यम असते आणि विद्यार्थी कसे शिकावे यापेक्षा काय शिकावे यावर अधिक भर देतो. दिलेला आहे. पेडागॉजीमध्ये विद्यार्थ्याच्या अध्ययनामागची मुख्य प्रेरणा ही आंतरिक असते, जिथे विद्यार्थी स्वतःच्या आनंदासाठी आणि जिज्ञासेपोटी ज्ञान संपादन करतो. दिलेला आहे. बदलत्या काळानुसार अध्यापनात शिक्षकाची भूमिका ही केवळ एक सुलभक म्हणून असावी, जिथे विद्यार्थी अडखळेल तिथेच फक्त मार्गदर्शन करणे अपेक्षित असते. विधान योग्य वाटत आहे. चला पर्याय बघू आपण. फक्त अयोग्य आहे, फक्त अयोग्य आहे, 3 दिलेला आहे, फक्त आणि अयोग्य आहे आणि चौथा दिलेला आहे वरील सर्व विधाने अयोग्य आहेत. तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला हे विधान योग्य आहे हे माहिती आहे, 100% योग्य आहे. तर या ठिकाणी पर्याय 3 आणि 4 हे दोन्ही कट होतात. तर या ठिकाणी 2 पर्याय उरतात, 1 आणि 2. हे कधी माहिती आहे का, कधी करायचं हे आता जे मी केलं ते कधी करायचं, शेवटी मी तुम्हाला म्हणलं होतं ना सायंटिफिकली तुक्का मारायचा ज्यावेळेस काहीच येत नाही त्यावेळेस, ते पण शेवटच्या राऊंडमध्ये. ज्यांना पेपर कसा सोडवायचा हे माहीत नाही त्यांनी आपला एक व्हिडिओ आहे याच्यामध्ये, तो पाहून घ्या, या लिस्टमध्ये आहे. तर सायंटिफिकली तुक्का अशा प्रकारे मारायचा, कारण आपल्याला माहिती आहे की फिक्स आहे, ते एकदम बरोबरच आहे. तर मग या ठिकाणी पर्यायामध्ये 3 मध्ये दिलेला आहे, 4 मध्ये वरील सर्व अयोग्य म्हणलाय, तर मग चौथ्यामध्ये आलेलाच आहे. येते का लक्षात? ठीक आहे. अशा प्रकारे पेपर सोडवत असताना तुम्ही आपलं डोकं लावायचं असते. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, फक्त अयोग्य आहेत. मग अयोग्य का आहे? कारण बघा, पेडागॉजीमध्ये विद्यार्थ्याचे अध्ययन हे आंतरिक प्रेरणेने चालत नाही. त्यापेक्षा उलट काय असतं, परीक्षेत नापास होण्याची भीती, गुण मिळवण्याची स्पर्धा, शिक्षकांची शिक्षा किंवा पारितोषिक यांसारख्या बाह्य परिस्थितीच्या दबावामुळे विद्यार्थी शिकण्यास प्रवृत्त होत असतो. विधानामध्ये काय म्हटलेलं आहे की आंतरिक प्रेरणा म्हटलंय, त्याच्यामुळं ते विधान जे आहे ते चुकीचं आहे. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीच्या गाभ्याचा विचार करून खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे. चला दिलेला आहे. जॉन लॉक यांनी मांडलेल्या या उपपत्तीनुसार मानवी मनात तर्क, अवधान, स्मरण यांसारखी स्वतंत्र केंद्रे असतात आणि व्यायामामुळे स्नायू बळकट होतात. त्याप्रमाणे या शक्तींना स्वतंत्रपणे वळण लावता येते. दिलेला आहे. या उपपत्तीचे मुख्य गृहीतक असे होते की एकदा का मानसिक शक्ती विशिष्ट सरावाने बळकट झाल्या की मग कोणत्याही नवीन परिस्थितीत किंवा क्षेत्रात या शक्तींचा उपयोग करता येतो. दिलेला आहे. मानसिक शक्तींचा असा स्वतंत्रपणे विकास करता येत नसल्याच्या आधुनिक निष्कर्षामुळेच त्या काळात गणित, तर्कशास्त्र, व्याकरण आणि लॅटिन यांसारख्या कठीण विषयांचे महत्त्व पूर्णपणे कमी झाले होते. खूप मोठा प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी त्याला एकदा व्हिडिओ तुम्ही काय करा, पॉज करा, व्यवस्थित समजून घ्या, वाचून घ्या, थोडा वेळ लागू द्या. ठीक आहे, पण महत्वाचा प्रश्न आहे. आलं लक्षात? पर्याय दिलेले आहेत. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. दुसरा दिलेला आहे फक्त आणि बरोबर आहेत. तिसरा दिलेला आहे फक्त आणि बरोबर आहेत आणि चौथा दिलेला आहे फक्त आणि बरोबर आहेत. एकदम हाय लेवलचा प्रश्न मित्रांनो, एकदम हाय लेवलचा. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, आणि बरोबर आहेत. आणि जे आहेत ते बरोबर आहेत. चुकीचं आहे या ठिकाणी. मग का चुकीचं आहे लक्षात घ्या. मानसिक शक्तींचा स्वतंत्रपणे विकास करता येतो हे गृहीत धरलं इथं. त्यामुळेच त्या प्राचीन काळात शाळांमध्ये गणित, तर्कशास्त्र, व्याकरण, भाषाशास्त्र आणि लॅटिन यांसारख्या विषयांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यांचे महत्त्व कमी झाले नव्हते. येते का लक्षात? या विषयाचं महत्त्व कमी झालं नव्हतं, तर काय झालं होतं, त्याला महत्त्व प्राप्त झालं होतं. आणि विधानामध्ये काय केलं त्यांनी, नेमकं चुकीची माहिती अशी दिली की त्यांनी सरळ उलटच सांगून दिलं. महत्त्व पूर्णपणे कमी झाले होते असं या ठिकाणी त्यांनी म्हटलंय. म्हणून या ठिकाणी ते विधान सरळ चुकीचं आहे. आलं लक्षात? चला सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचा आहे. प्रश्न समजत आहेत का सर्वांना? चला कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न. अध्ययन संक्रमणाची ध्येयवादी उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. जॉन लॉक, थॉर्नडाईक, बॅगले आणि चार्ल्स जड. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बॅगले.
पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, अध्यापनाच्या स्वरूपासंदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी योग्य असं म्हटलेलं आहे. दिलेला आहे, अनुदेशन प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने शिक्षकाचे प्रत्यक्ष वर्गातील वर्तन, विविध पद्धती ऑब्लिक माध्यमांचा वापर आणि विद्यार्थ्यांचे केलेले संघटन या 3 बाबींचा समावेश होतो. दिलेला आहे, अध्यापन ही केवळ एक नैसर्गिक आणि मानवी घटकांवर प्रभाव टाकणारी सामाजिक प्रक्रिया आहे ज्यात कृत्रिमतेला वाव नसतो. दिलेला आहे, अध्यापन ही एक उद्दिष्टाधिष्ठित आणि आंतरक्रियात्मक प्रक्रिया असून ती स्थिर न राहता गतिमान स्वरूपाची असते. 3 विधानं दिलेली आहेत अध्यापनाच्या बाबतीत. येथे लक्षात योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. चला, या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. दुसरा दिला आहे फक्त अ आणि ब बरोबर आहेत. तिसरा दिलेला आहे फक्त ब आणि क बरोबर आहेत. चौथा दिलेला आहे फक्त अ आणि क बरोबर आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त अ आणि क बरोबर आहेत. म्हणजे ब चुकीचं आहे ना. अ आणि क बरोबर आहेत. अ आणि क वाचून घ्या एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून. तर आता नेमकं जो ब आहे तो का चुकीचा आहे हे मी सांगतो. लक्षात ठेवा, अध्यापन ही काय आहे, सामाजिक प्रक्रिया असली तरी ती पूर्णपणे नैसर्गिक नसते. अध्यापन हे हेतुपूर्वक आयोजित केलेले असते, हे सर्वांना माहिती आहे. म्हणजेच ते कसे असते बरं, ते कृत्रिम असते. विधानात कृत्रिमतेला वाव नसतो असं म्हटल्यामुळं ते विधान सरळ सरळ चुकीचं ठरत आहे. कारण बघा, ते काय म्हणते, कृत्रिमतेला वाव नसतो. अरे ते कृत्रिमच असतं, त्याच्यामुळे चुकीचं आहे. चला, पुढचा प्रश्न. विज्ञान विषयाचे शिक्षक वर्गात प्रयोग शिकवण्यासाठी दिग्दर्शन पद्धतीचा वापर करत आहेत. या पद्धतीमध्ये फक्त समोरील हुशार मुले सहभागी होतात आणि मागे बसलेली सामान्य बुद्धीची मुले दुर्लक्षित राहतात. हा मुख्य दोष दूर करण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणती सर्वात प्रभावी उपाययोजना करावी? याचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. मी याचं उत्तर तुम्हाला सांगणार नाही. चला, तुमच्याकडे एक 4 सेकंद ते 5 सेकंद वेळ देतो तुम्हाला की तुम्ही याचं अचूक उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला, सर्वांनी याचं अचूक उत्तर सांगितलं? चला, कमेंट करा. महा-टी-ई-टी मध्ये असे प्रश्न तुम्हाला हमखास पाहायला मिळतात. महा-टी-ई-टी सायकोलॉजी हा विषय असा आहे की त्याच्यावर तुम्हाला काय आहे, तुम्ही पाठांतराने पकड नाही करू शकत. तुम्हाला तो समजून घ्यावा लागेल, तेव्हाच त्याची पकड जी असते ती मजबूत होते. यस, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ज्यांनी योग्य उत्तर दिलं त्यांचं अभिनंदन. योग्य प्रकारे तुम्ही काय करत आहात, आपले अभ्यास करत आहात, आपली तयारी करत आहात. पुढचा प्रश्न बघा, स्वयंशोधन पद्धतीबाबत खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. स्वयंशोधन पद्धती म्हटलेला आहे बघा. या ठिकाणी अ दिलेला आहे, ह्युरिस्टिक या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ शोधून काढणे असा होतो आणि डॉक्टर H.E. आर्मस्ट्रॉंग यांनी या पद्धतीचा पुरस्कार केला. ब दिलेला आहे, या पद्धतीमध्ये शिक्षक मुख्य संशोधकाच्या भूमिकेत असतो तर विद्यार्थी फक्त मूक प्रेक्षक म्हणून शिक्षकांचे निरीक्षण करतो. क दिलेला आहे, ही पद्धत कृतीद्वारे अध्ययन या संकल्पनेवर आधारित असून यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळते. या ठिकाणी 3 आपल्याला वाक्य दिलेत. पर्याय दिलेले आहेत फक्त अ आणि ब बरोबर, फक्त ब आणि क बरोबर, फक्त अ आणि क बरोबर आणि चौथा दिलेला आहे वरील सर्व विधाने बरोबर आहेत. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त अ आणि क बरोबर आहेत. म्हणजे ब चुकलेला आहे. बघा, आर्मस्ट्रॉंग यांनी ही विकसित केलेली आहे, बरोबर आहे. याच्यात विद्यार्थी स्वतः करून प्रश्न विचारून काय करावं, का करावं, कोठे करावं, काय हे स्वतः उत्तर शोधत असतात. त्यामुळे ही कृतीद्वारे अध्यापनाचे उत्तम उदाहरण आहे. येते लक्षात सर्वांच्या? ब का चुकीचं आहे तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. स्वयंशोधन पद्धतीत शिक्षक हा मुख्य संशोधक नसतो. त्या ठिकाणी विद्यार्थी स्वतः संशोधकाच्या भूमिकेत असतो. हा फरक लक्षात घ्या तुम्ही. शिक्षक हा पद्धतीमध्ये केवळ विद्यार्थ्याचे निरीक्षण करतात आणि आवश्यक तिथे फक्त मार्गदर्शन करण्याचं काम करत असतात. येते लक्षात? इथं काय म्हणलेलं आहे, शिक्षकांचे निरीक्षण तर विद्यार्थीच करतात म्हणताय. तसं नाही येते, शिक्षक विद्यार्थ्यांचं निरीक्षण करतात आणि मुख्य संशोधक कोण असतो? कोण असतो? विद्यार्थी असतो. चला, पुढचा प्रश्न. अध्यापन सूत्रांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. अ दिलेला आहे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्रानुसार शिक्षकाने नवीन संबोध शिकवताना विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा किंवा परिचित आशयाचा आधार घेणे अपेक्षित असते. ब दिलेला आहे,
गणितात गुणाकार शिकवण्यापूर्वी बेरीज क्रियेचा आधार घेणे हे सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचे एकमेव उदाहरण आहे. आणि क दिलेला आहे, एक चल समीकरणे शिकवल्यानंतर दोन चलांची समीकरणे शिकवावी आणि आधी सोपी बेरीज शिकवून नंतर हातच्याची बेरीज शिकवणे हे सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचे उपयोजन आहे. पर्याय दिलेले आहेत बघा. फक्त अ आणि ब बरोबर आहे, फक्त ब आणि क बरोबर आहे, 3 दिलेला आहे, वरील सर्व विधाने बरोबर आहेत आणि 4 दिलेला आहे, फक्त अ आणि क बरोबर आहेत. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर बघा, फक्त अ आणि क बरोबर आहेत, म्हणजे ब हा चुकीचा आहे. येते लक्षात? अ आणि क का बरोबर आहेत आता इथं तुम्हाला दिसतच आहे. मग ब मी सांगतो, लक्षात ठेवा. का बरं चुकीचं आहे ते मी सांगतो. गुणाकार शिकण्यापूर्वी बेरजेचा आधार घेणे हे प्रामुख्याने ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्राचं उदाहरण म्हणून या ठिकाणी दिलं गेलं आहे. कारण बेरीज हा विद्यार्थ्यांचा आधी शिकलेला परिचित भाग असतो. या ठिकाणी विधानामध्ये काय म्हणलंय की एकमेव असं म्हणलेलं आहे. अत्यंत तो मर्यादित शब्द आहे आणि केवळ तो मर्यादित शब्द वापरल्यामुळं या ठिकाणी काय आहे ते विधान चुकीचं आहे. फक्त एका शब्दामुळे ते विधान काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. एकमेव उदाहरण, एकदम संकुचित. आलं लक्षात? चला, व्हिडिओला सर्वांनी एकदा लाईक करायचं आहे. पुढचा प्रश्न, अध्यापन पद्धती आणि अध्यापन प्रतिमाने यांच्यातील फरकाचा विचार करून खालील विधानांमधून अयोग्य विधाने निवडा. आता अध्यापन पद्धती सांगितली आणि अध्यापन प्रतिमाने सांगितलंय. दोन्ही कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजेत आणि त्याच्यातले त्याच्यात योग्य कुठं म्हणलंय, त्यांनी अयोग्य विचारलेलं आहे. म्हणून आणखी निदान गोंधळ उडण्याची शक्यता असते. पण काही गोंधळ उडणार नाही, मी तुम्हाला समजून सांगतो व्यवस्थित. फक्त ऐका व्यवस्थित. बघा, अ दिलेला आहे, अध्यापन पद्धतीचे वर्गीकरण हे वर्गग्रहात घडणाऱ्या आंतरक्रियानुसार केले जाते. तर अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण वैशिष्ट्य शैक्षणिक उद्दिष्ट प्राप्तीनुसार केले जाते. तर या उद्दिष्ट प्राप्तीनुसार केले जाते. विशिष्ट होतं, चुकलं त्या ठिकाणी माझं, होऊ शकतं बोलता बोलता. बघा, ब दिलेला आहे, अध्यापन पद्धतीमध्ये पाठ्यवस्तूला दुय्यम स्थान असते. तर अध्यापन प्रतिमानामध्ये अध्यापनाचा आराखडा आणि पाठ्यवस्तू या दोन्ही घटकांना समान व सारखेच महत्त्व असते. क दिलेला आहे, अध्यापन पद्धती या मानसशास्त्राच्या संशोधनातून विकसित होत असल्याने त्यात बदल करणे सहज शक्य असते आणि त्या अत्यंत लवचिक असतात. पर्याय दिलेले आहेत, फक्त अ अयोग्य आहे, फक्त क अयोग्य आहे, तिसरा दिलेला आहे फक्त ब आणि क अयोग्य आहेत आणि 4 दिलेला आहे वरील सर्व विधानं अयोग्य आहेत. या ठिकाणी अचूक उत्तर आहे फक्त क अयोग्य आहे. म्हणजे अ आणि ब जे आहे ते अगदी बरोबर आहे. व्यवस्थित समजून घ्या, त्याला वाचून घ्या एकदा व्हिडिओ पॉज करून. आता बघा, क बद्दल मी तुम्हाला सांगतो. दोन्ही विधान तुम्हाला समजले वरचे, अ आणि ब. क का चुकीचं आहे बरं? कारण मानसशास्त्राच्या संशोधनामधून अध्यापन प्रतिमाने विकसित होतात. अध्यापन पद्धती शिक्षकाच्या स्वतःच्या पूर्वानुभवातून विकसित होत असते. येते लक्षात? तसेच प्रतिमानांमध्ये उद्दिष्टानुसार बदल करता येत असल्यामुळं अध्यापन प्रतिमाने अधिक लवचिक असतात. येते लक्षात? तर अध्यापन पद्धतीचा आराखडा सुनिश्चित असल्याने त्यात फारसा लवचिकपणा नसतो. विधानात काय केलेलं आहे, उलटी वैशिष्ट्ये जे आहेत ते दिलेली आहेत. आलं लक्षात? म्हणजे दोन्हीचं काय केलेलं आहे, इकडं तिकडं गोंधळ करून टाकलेला आहे त्यांनी, है ना? आणि असंच करतात पेपर सेट करणारे जे ना, असंच करतात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, भूमिका पालन प्रतिमानाचा मुख्य हेतू किंवा उद्देश बिंदू खालीलपैकी कोणता आहे? पर्याय दिलेले आहेत, विद्यार्थ्यांना केवळ पाठांतर करण्यास प्रवृत्त करणे. 2 दिलेला आहे, विद्यार्थ्यांना सामाजिक आणि वास्तव जीवनातील समस्यांची जाणीव निर्माण करून देणे आणि समस्या सोडवण्यासाठी विविध भूमिकांचा परिचय करून देणे. 3 दिलेला आहे, वर्गखोलीत शिक्षकाचे स्थान अधिक हुकुमशाही स्वरूपाचे बनवणे. आणि 4 दिलेला आहे, विद्यार्थ्यांना केवळ अभिनय आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित तार्किक ज्ञान देणे. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2. आलं लक्षात? पर्याय 2 या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे. चला, सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचे. आता आपण जातो आहोत शेवटच्या प्रश्नाकडे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. 2 या ठिकाणी कन्सेप्ट दिलेले आहेत, एक संवेदना आणि एक अवबोध. लक्षात ठेवा, संवेदना आणि अवबोध या मानसिक प्रक्रियांच्या परस्पर संबंधांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. अ दिलेला आहे, संवेदना ही ज्ञानग्रहणाची पहिली पायरी आहे, तर अवबोध ही दुसरी पायरी असून ज्यामध्ये वस्तूचे तात्कालिक आकलन होते. ब दिलेला आहे, संवेदनाच्या प्रक्रियेत
आपले मन निष्क्रिय असते, मात्र संवेदना झाल्यानंतर होणाऱ्या अवबोधात मन क्रियाशील बनते. आणि क दिलेला आहे, दैनंदिन जीवनात केवळ संवेदनेमुळे बाह्य वस्तूचे संपूर्ण ज्ञान संपादन करणे सहज शक्य होते, त्याला अवबोधाची गरज नसते. पर्याय दिलेले आहेत बघा, अ आणि ब बरोबर आहेत, फक्त ब आणि क बरोबर आहेत, फक्त अ आणि क बरोबर आहेत, आणि चौथा दिलेला आहे, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय एक, फक्त अ आणि ब हे बरोबर आहेत. क मात्र या ठिकाणी चुकीचं सांगितलंय. अ आणि ब बरोबर आहेत हे तुम्हाला वाक्यावरून समजून गेलं असेल. मग आता क का बरं चुकीचं आहे ते मी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. दैनंदिन जीवनात बघा, केवळ संवेदनेमुळे बाह्य वस्तूचे ज्ञान मिळणे शक्य नाही, कारण संवेदना ही अर्थरहित असते. येतं लक्षात. संवेदनाला जेव्हा काय होतो, अर्थ प्राप्त होतो, तेव्हाच खऱ्या अर्थानं वस्तूचे ज्ञान मिळते. म्हणजेच काय होतो, संवेदनाला अर्थ प्राप्त झाल्यावर अवबोध या ठिकाणी निर्माण होत असतो. आलं लक्षात. चला, अत्यंत महत्वाचा हा तुम्हाला गेस पेपर दिलेला आहे. लेवल एकदम हार्ड होती, मलाही माहित आहे. आता तुम्ही सांगायचे की 30 पैकी किती प्रश्न तुमचे या ठिकाणी बरोबर आलेले आहेत. आपण पाच पाच प्रश्नपत्रिका घेणार आहेत आपण अशा, है ना. 5 गेस पेपर तुम्हाला देणार आहे मी, त्याच्यातला हा पहिला गेस पेपर या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे. चला, पुढच्या गेस पेपरसाठी तुम्ही प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन दाबायचं आहे, आणि ज्यांनी याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नाहीत त्यांनी याच्या अगोदरचे सर्व व्हिडिओ पाहून घ्या. आणि पुढचा जो गेस पेपर 2 येणार आहे तो पेपर तुम्हाला एवढा हार्ड नसेल, थोडंसं त्याच्यामध्ये काठिण्य पातळी आपण कमी करणार आहोत. आणि जो शेवटचा पेपर देणार आहे, 5वा पेपर, तो पेपर अत्यंत महत्त्वाचा असेल, कारण त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण सर्वसमावेशक असा तो पेपर असणार आहे, ज्याच्यामध्ये काठिण्य पातळी जी आहे ते 20% काठिण्य पातळी, त्याच्यानंतरचे 20% मीडियम लेवल, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये डिवायडेशन करून आपण तो पेपर तयार करणार आहोत, केलेला आहे. येते लक्षात सर्वांच्या. चला, सर्वांनी एकदा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. शेवटचा प्रश्न संपत आला, तुम्ही लाईक केलं नसेल तर आता लाईक करून टाका. चला, आणि कमेंट करा कसे वाटले प्रश्न ते. थांबू या ठिकाणी. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, आत्मविश्वास मात्र ढळू देऊ नका, कारण तुम्ही TET पास होणार आहात, ते पण दणक्यात. फक्त 90 मार्क घ्यायचे नाही, आपल्याला मार्क घ्यायचे 105 ते 110. चला, थांबू या ठिकाणी. धन्यवाद. भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.